जबरदस्त सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम सामना असेल आजच्या दिवसातला. जो संघ विजयी थेट सुपर रेट मध्ये प्रवेश करेल. विनोद गुंड सरांना मात्र प्रमोट केला गेलाय. पॉवरफुलीच्या बंधनामधला पॉवरफुल गोलंदाज. बेस्ट ऑफ लक आहे आमच्या कॉम्बॉक्स मधून. स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर वीरेंद्र भूपेंद्र बाबरे, तर एका बाजूला आपण पाहिला दीपेश उराडे. ही सलामीर जोडी. पहिलाच बॉल पॉवर प्लेच्या बंधनातला. हलवार पद्धतीने चेंडूला स्लाइस केलं जरूर. इथून स्ट्राइक कव्हरला कार्पेटला रोल करत चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. काही जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली त्या ठिकाणी. एक जबरदस्त खेळी आणि जबरदस्त सुरुवात, एक स्वप्नगत सुरुवात पाहायला मिळाली. इथून आतापर्यंत पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज विनोद गुंड या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर 4 धावा जरूर आल्या, महत्वाच्या धावा आणि महत्वाचा सामना असेल. स्विच हिट फटका इथून लावणं पील पंचांकडे जरूर होते, पण इथून डायरेक्ट हिट जर झाली असती तर फलंदाज थोडंसं डेंजर रेंजकडे जरूर आले होते. इथून एक धाव जरूर लेग बायच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 आकड्यावरती 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा. स्विच हिटचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सरळ त्या ठिकाणी षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही जबरदस्त षटकार पाहायला मिळालाय. हल्ला बोल केला जातोय प्रत्येक चेंडूवरती, कारण की महत्वाचा सामना आहे. इथून जर जिंकलात तर मात्र नक्कीच सुपर 8 मध्ये प्रवेश मिळेल आणि इथून जर हरलात तर परतीचा प्रवास करावा लागेल आणि पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी मात्र 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विनोद गोंड, तर एका बाजूला दीपेश उराडे. स्टेप आउट जरूर केला, पावलांचा वापर त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण 30 सर्कलला चांगलं पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव एकच धाबेभर सॅटिस्फाय व्हावं लागेल. या एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत. बारा आकड्यावरती 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. स्टेप आउट जरूर केला, सरळ बॅटचा वापर लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्लिअर करणारा आलाय वीरेंद्र भूपेंद्र बाबरे नावाचा. चौकार 4. इथून पावलांचा वापर पाहायला मिळाला आणि चेंडूला सरळ पाठवून दिला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चौकार, काही जबरदस्त चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराने धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळाला. दरम्यान रिजनला मात्र नक्कीच एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेस बॅकएंड एरियाला क्लिअर करेल. इथून चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. चौकार 4. इथून मात्र काही जबरदस्त या ठिकाणी एफर्ट पाहायला मिळाले. एक भन्नाट सुरुवात, एक ड्रीमगत सुरुवात 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. त्या ठिकाणी आपण पाहिला वीरेंद्र भूपेंद्र बाबरे या फलंदाजांना आतापर्यंत आक्रमकता फलंदाजी आकारली गेली आणि नक्कीच आमचे समालोचक म्हणतायत दीपेश कंडी सर, कारण की एकंदरीत स्वर्गामध्ये इंद्र, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये आले तर देवेंद्र आणि पालघरमध्ये आले तर वीरेंद्र आणि नक्कीच ब्रँड आहे सातपाटी गावचा वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. त्या ठिकाणी एक क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती आणि चौकार. गोलंदाज राहुल आहे बॉलिंग ट्रॅकवरती, तर एका बाजूला स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर दीपेश उराडे हा फलंदाज पाहायला मिळतोय.
गोलंदाज राहुल, पहिलाच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, काही जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण नाहीये, कार्पेटला रोल करत धन 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 चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार, चौकार. काय जबरदस्त या ठिकाणी चौकार आलाय आणि महत्वाचा चौकार. आणि या चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 24 रन ऑन दी बोर्ड, 24 धावा धाव फलकावरती. चोवीस धावा धाव फलकावरती, 24 रन ऑन दी बोर्ड, 24 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल, यावेळेस वळवलाय जरूर चेंडूला, डॉट बॉल आलाय. इथून मात्र परिवर्तन केलं गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. दोन्ही संघ मातंबर आणि तुल्यबल संघ आहेत, कारण की दोन्ही संघाकडे चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज हे देखील आहेत. आणि इथून जो संघ विजय होईल सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पण इथून फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. दीपेश उराडेच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. पहिला घडीगारत होत असताना जयपत्रंग सातपटी ब संघाचा दीपेश उराडे बॅक टू द पवेलियन गॉन. काय जबरदस्त त्या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी मनीष उराडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वन डाऊन प्लेयर. गोलंदाज राहुलने आतापर्यंत प्रभावित केलं गोलंदाजाच्या जोरावरती. यावेळेस फेवरेट शॉट मध्ये चेंडूला वॅकेंट एरियाला बॅकवर्ड शॉट लेगला आलाय मनीष उराडे नावाचा, ब्रँडेड चौकार 4. इथून मात्र काय प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय आणि इथून मात्र या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलक आपण पाहिलं 28 सेकंदावरती जाऊन पोहोचलाय. 28 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त त्या ठिकाणी चौकार आलाय मनीष उराडेच्या बॅट मधून आणि थोडं राहुल आहे. काही जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ योग्यरित्या समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. काही जबरदस्त सुरुवात राहिली गेली. इथून आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये जयभद्रंग सातपाटी ब संघ 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 रन ऑन दी बोर्ड. यस, इथून मात्र शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील. गोलंदाजी मार्कवरती राहुल आहे. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेला. इथून फेकी प्रॉपर नव्हती. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 सेकंदावरती. 29 रन ऑन दी बोर्ड, 29 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. स्ट्राईक एंडला आपण पाहिला वीरेंद्र बाबरे.
आतापर्यंत एक चांगली खेळी करत असताना या डावाला चांगलं सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक चांगली फलंदाजी, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज जरूर राहिले होते. यष्टीरक्षक फंबल पाहायला मिळाले त्या ठिकाणी आणि दोन षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. 15ची सरासरी गाठली गेली. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि एक संगीत कक्षामधून एक सुरूसावं संगीत. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी जितूला मात्र आणलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती जितू आहे तर एका बाजूला सप्पट एक्सप्रेस वीरेंद्र बाबरे हा फलंदाज पाहायला मिळतोय. पलटवार करेल का जितू गोलंदाज? 2 षटकाची आपण खेळ पाहिला. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज यावेळेस बडनाट वेग ते जरा लावड अपील. यस, फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. वीरेंद्र भूपेंद्र बाबरेच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. एक जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली आणि पलटवार, नक्कीच मी म्हटलं होतं पलटवार करेल का, आणि ते जितूने त्याचं कार्य केलं गेलं आणि सेट बॅट्समनला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवून देण्याचं काम त्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जितूने पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. एक चांगली गोलंदाजी जितूच्या माध्यमातून. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत बाकी असेल. फलंदाज पुन्हा एकदा जितू बॉलिंग ट्रॅक वरती, तर एका बाजूला मनीष. यावेळी अप्रतिम हलवार पद्धतीने चेंडूला स्लाइस केलाय. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. तपरी चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण करून इथून एक्स्ट्रा धाबा करत असताना 3 धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि या तिहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 33 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 2 चेंडू आतापर्यंत सहयोग्यरित्या हाताळले गेलेत. पहिलाच चेंडू मात्र जरूर विकेट आला. तदनंतर 3 धावा खर्च करत असताना गोलंदाजी मार्कवरती जितूला आपण पाहिला. महत्वाचा सामना आहे. जबरदस्त खेळी साकारत असताना दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून एका बाजूला आपण पाहिला करण वरखंडे, तर एका बाजूला मनीष जिवराडे. या ठिकाणी वॅकेट एरियाला बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षण पुढे सरसावला जरूर. पंबत झाली पण इथून प्रॉपर फिकी पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत एक चांगली लेखाजोखा आजच्या दिवसामध्ये आणि सल्लग या स्पर्धेमध्ये 4 दिवस आमच्या समवेत जोडले गेले. राहुलजी पठारी साहेब एक चांगला गुणलेखक म्हणून पाहिला जातो. आमच्या केलवा रोड परिसरातील जेव्हा जेव्हा मॅचेस पाहायला मिळत आहेत तेव्हा मात्र चांगले गुणलेखक म्हणून आमच्या समवेत जोडले जातात आणि राहुल पठारी हेच मात्र एक गुणलेखक पाहायला मिळत आहेत. इथून मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या दुहेरीकडेने स्पर्श करेल. धावफलक 36 आकड्यावरती. 36 रन ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला आपण पाहिला करण वरखंडे आहे, तर एका बाजूला मनीष शिवराडे. गोलंदाज पुन्हा एकदा जितू गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण आहे
पुढे सरसावला जरूर अचूक पैकी पर्यंत थोडासा डेंजर एंडकडे आले होते. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मनीष उराडे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद थँक्यू. नो मॅन फलंदाज दिवेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक आपण पाहिलं आतापर्यंत 37 धावा 37 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळेस अप्रतिम क्रॅकिंग रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. इथून नशिबाचा चौकार लॉंग स्टॉपला क्लिअर करेल. आलाय चौकार माध्यमातून चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 41 आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्या मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग सातपाटी ब संघ जाऊन पोहोचलाय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज श्रीनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून मात्र पहिलाच बॉल वळवलाय जरूर. डॉट बॉल आलाय. धाव फलक थोडस शांत झाला. इथून कुठेतरी धावांची गती थांबले गेले. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. उर्वरित आपण पहिला 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा श्रीनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती. पावलाचा वापर जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मिळाली. दुसरे धावीचा प्रयत्न आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद तू मे मध्ये. मात्र हा फलंदाज धावचीतच्या माध्यमातून कॉलिंग व्यवस्थित नव्हती. करण वरखंडीला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पवेलियन गॉन. नवीन फलंदाज मितेश धाडगे. काही जबरदस्त यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. फाईन लागला. क्षेत्ररक्षण आहे पुढे सरसावलाय जरूर. अचूकरित्या पैकी बॅकअप नव्हता त्या ठिकाणी. त्याच कारणात धाव एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना इथून 2 धावा परिपूर्ण होतील आणि ह्या महत्वाच्या धावा असतील. या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक. 44 धावा धावफलकावरती. 44 रन ऑन दी बोर्ड. 44 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. थोडंसं थांबवलंय. धावांची गती कुठेतरी पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त खेळी साकारली होती. 20 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र 10 धावा आल्या आणि तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि इथून मात्र हे शेवटचे षटक आहे. उर्वरित आपण पहिला 3 चेंडू शिल्लक असतील आणि या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल. उडवलाय जरूर क्षेत्ररक्षक. इथून डायरेक्ट फ्लॅट 6 मध्ये. षटकार आहे आणि या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 50 आकड्यावरती. 50 रन ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती. रिव्ह्यू घेतलाय. ओके.
षटकार आहे. इथून मात्र फ्लॅट 6 मध्ये चेंडूला सरळ कन्वर्ट केला गेला आणि हा षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावरती. 50 रन ऑन दी बोर्ड. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी सोडावलाय जरूर. इथून दिवेश इज ऑन फायर. चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय सीमारेखा पार. षटकार 6. धन्यवाद. इथून मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 56 रन ऑन दी बोर्ड. 56 धावा धावफलकावरती. वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. यस गुड जज विकेट टेकन. सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळालं. फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करत असताना जयभद्रंग सातपटी ब संघाने धावा जमावल्या गेलेल्या अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय त्या ठिकाणी अंबाडी असंघाला. दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला विनोद गुंडसर तर एका बाजूला अतुल. ही सलामीर जोडी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर वीरेंद्र बाबरे हा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. 57 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी केली जाईल हे देखील मात्र पाहिलं जाईल. गोलंदाज वीरेंद्र बाबरे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन चेंडू. जैसी गेन वैसा
त्या ठिकाणी जसा चेंडू हाताळला होता तशाच तिथे मात्र शतरंग तैनात होता. इथून चुकी काढणार नाही. पहिलं फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. एक मोठा गडी गारद होत असताना विनोद गुंड या ठिकाणी फलंदाज बाद. कॉन नवीन नवीन फलंदाज त्या ठिकाणी श्रीनाथ दाखल झालाय. गोलंदाज या ठिकाणी अप्रतिम पहिल्या चेंडूवरती विकेटचं बटन झालंय. नवीन फलंदाज श्रीनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अप्रतिम डॉट बॉल आलाय ते ठिकाणी. काही चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत, कारण की एक मोठं नाव आहे. एक चांगला प्रचंड सराव आणि प्रचंड मेहनत जरूर या खेळाडूकडे आहे. म्हणूनच नाव हे सहजासहज असंच मिळत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड सराव आणि प्रचंड मेहनत देखील घ्यावी लागते. वीरेंद्र बाबरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस वॅकंड एरियाला क्षेत्ररक्षण थोडासा फंबल जरूर झाले. कार्पेटला रोल करत बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडू त्या ठिकाणी तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. तिसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. तिहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 आकड्यावरती 3 रन ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. 3 धाव्याने खातं ओपन होत असताना नो बॅटर आपण पाहिला तर अतुल आहे अजूनही फलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस थोडेसे मागे राहिले होते आणि इथून सरळला चेंडू मात्र जाऊन विसावतोय सॅफ हँडमध्ये यष्टी रक्षकाच्या. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित पहिल्या षटकातील शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. वीरेंद्र बाबरे या गोलंदाजाने प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये आणि अधिराज्य गाजवला गेला. रिवर्सचा टाइम फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. अतुलच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद. कॉन फलंदाज या ठिकाणी नोमॅन राहुल दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अप्रतिम बडनाट वेगावरती स्वार डॉट बॉल. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज मितेश धाडगे. यावेळेस फुलटॉस बॉल उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय.
नवीन फलंदाज नेहाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मितेशने पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर त्याच्या डाबावरती राहिला गेलाय. तो नवीन फलंदाज आहे नेहाल. फलंदाज मितेशने पलटवार केला गेला. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन सॉफ्ट हँडने चेंडूला मात्र स्लाइस केला गेला. एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून थोडंसं संत क्रिकेट पाहायला मिळतंय संध्याकाळच्या 17 मध्ये. यावेळेस वळवलंय जरूर. डायरेक्ट हिट झाली असते तर फलंदाज बाद झाला असता. इथून एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी आपण पाहिला तर 52 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. यावेळेस लाऊड अपील जरूर पंचाकडे होते. सर बॅट कट आहे का? लेग बाईच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी. यावेळी सोडवलाय जरूर क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली. अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी कॅरी केला. फलंदाज बाद होताना राहुल बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. शेवटचा अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. इथून मात्र डॉट बॉल आलाय. 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. काय आहे मॅन ऑफ द सिरीज? यावेळी सप्रतिम हलवार पद्धतीने चेंडूला फक्त स्लाइस केला गेला. क्षेत्ररक्षण पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. या 2 धावा परिपूर्ण होतील. 2 धावेने धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. फलंदाज मनीष वराडे आहे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी चांगला सौर बॅटचा वापर त्या ठिकाणी. इथून एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वेली सप्रतिम चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला त्या ठिकाणी. कच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. धावफलक थोडंसं संत क्रिकेट पाहायला मिळत आहे. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 रन ऑन दी बोर्ड. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. चांगला शॉट आहे त्या ठिकाणी. फाईन लेगला क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. पलटवार केला गेला जे बजरंग सतपटी ब संघाने. सोडवलाय जरूर जितूच्या बॅट मधून. आलाय हा मात्र षटकार. क्षेत्ररक्षणाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू आलाय सरळ रेखापार षटकार.
या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 याकडे वरती. 17 रन ऑन दी बोर्ड, 17 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस पन्नाट वेग, तेज तर्रार. डॉट बॉल आलाय. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. शेवटचे आणि अंतिम षटक आहे. धाव फलक आपण पाहिलं 17 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन ऑन दी बोर्ड, 17 धावा धाव फलकावरती. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडूला लॉप केलाय. आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. धाव फलक 6 ने फ्लाय होताना 23 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 23 रन ऑन दी बोर्ड, 23 धावा धाव फलकावरती. इथून येणारे चेंडू असतील 5 आणि 34 धावेची गरज. यावेळेस लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. चार चेंडू आणि 33 धावेची गरज. यावेळेस अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावेने धावफलक 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 25 रन ऑन दी बोर्ड. शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस अप्रतिम, काय जबरदस्त. चेंडूला सरळ क्लिअर, 1 बाउंस, सीमा रेखा पार. चौकार 4. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 30 आकड्यावरती. अजूनही 27 धावेची गरज आहे. मोठा प्रहार जरूर केलाय त्या ठिकाणी. शेवटचा आणि अंतिम यावेळेस उडवलाय जरूर. या सप्रतिम असा झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. फलंदाज पाथ होताना पाहायला मिळतो. यस, कॉंग्रॅच्युलेशन. जय बजरंग सातपाटी ब संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केला गेलाय. इथून मात्र अंबाडी असंघ पराभूत जरूर झालाय. इथून या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात. खूप चांगला क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार. शेक हँड करून घ्या दोन्ही संघाने. हँडशेक. ही स्पर्धेची नियमावली आहे. चला शेक हँड करून घ्या.